पुढच्या बातमीकडे वळूयात। फडणवीस हर्षवर्धन पाटलांच्या उपस्थितीमध्ये सागर बंगल्यावर आज बैठक होणार आहे। हर्षवर्धन पाटलांच्या कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे। बारामती लोकसभेसंदर्भात आढावा घेतला जाणार आहे। अजित पवारांना बारामतीमध्ये पाठिंबा देण्यासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे। फडणवीसांच्या सागर बंगल्यावर दुपारी 3:30 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। विनायक, आपण पाहिलेलं आहे की हर्षवर्धन पाटील यांनी काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली होती। एक महत्त्वपूर्ण बैठक झालेली होती। महामेळावा सुद्धा घेतला जाणार आहे आणि त्याला फडणवीस उपस्थित राहतील आणि आज महत्त्वपूर्ण बैठकीचं आयोजन। ऋषाली, बरोबर आहे। गेल्या काही दिवसापासून आपण जर पाहिलं तर लोकसभेच्या ज्या जागांवरती पेच निर्माण झालेला आहे, हा पेच कायम राहू नये यासाठी चर्चासत्र जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आपल्याला होताना पाहायला मिळतात। आज सुद्धा बारामती बाबतची चर्चा जी आहे ती या ठिकाणी होणार आहे। हर्षवर्धन पाटील जे आहेत ते स्वतः आपल्या कार्यकर्त्यांसोबत या ठिकाणी उपस्थित राहतील आणि 3:30 वाजता ही बैठक जी आहे ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत होईल। कुठेतरी कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठीची ही बैठक असणार आहे, कारण जो राग अजित पवार यांच्या बाबत कार्यकर्त्यांमध्ये आहे गेल्या अनेक वर्षापासूनचा, तो कुठेतरी आता शमला पाहिजे, कुठेतरी कमी झाला पाहिजे। कारण महायुतीच्या उमेदवार जे आहेत ते सुमित्रा पवार बारामतीमध्ये असणार आहेत, त्यांना कुठलाही फटका बसू नये यासाठीची ही आजची बैठक असणार आहे। गेल्या काही दिवसापूर्वी आपण जर पाहिलं तर हर्षवर्धन पाटील आणि त्यांची मुलगी स्वतः या ठिकाणी आलेल्या होत्या। त्यानंतर आता सगळे कार्यकर्ते जे आहेत ते इंदापूरमधले दुपारी येतील आणि ही चर्चा जी आहे ती देवेंद्र फडणवीसांच्या समोर जी आहे ते होणार आहे। भविष्यातले काही चांगले निर्णय जे आहेत ते होणं गरजेचं आहे इंदापूरसाठी आणि आश्वासनं हवी आहेत आणि त्यासाठीच आजची ही बैठक बोलवली गेलेली पाहायला मिळते। आणि यानंतर भव्य असा मेळावा जो आहे तो इंदापूरमध्ये सुद्धा होणार आहे आणि त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते स्वतः उपस्थित राहणार आहेत। धन्यवाद विनायक, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट्स सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।